नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत नारळाचा पेढा, ओल्या नारळाचा पेढा। याच रेसिपीतून तुम्ही लाडूही बनवू शकता। कढईमध्ये पहिले 2-3 चमचे पाणी घालून घ्यायचे, जेणेकरून दूध खाली तळाला जास्त लागलं नाही जाणार। दूध तापवताना जर आपण खाली तळाला 1-2-3 चमचे पाणी घातलं तर ते दूध जास्त लागत नाही, साय पकडली जात नाही थोडक्यात। ठीक आहे, या रेसिपीसाठी मी 3 कप दूध घेतले, 1 कप ओल्या नारळाचा चव, अर्धी वाटी साखर, 7 ते 8 काजू आणि 2 चमचे मिल्क पावडर। बस एवढ्याच साहित्यामध्ये आपले हे नारळाचे पेढे किंवा मग लाडू अगदी मस्त सुंदर असे तयार होतात। आपण पहिले काय करायचे, दूध उकळायला ठेवून द्यायचे, पण मध्यम गॅसवर। ओल्या नारळाचा किस करून तो मिक्सरला वाटून घ्यायचा। त्यामध्ये 5-7 काजू घालायचेत आणि ते छान बारीक करून घ्यायचे। जर बारीक होत नसेल तर त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे दूधही घालून घेऊ शकता। दूध आपलं थोडंसं कमी झालेलं आहे, म्हणजे 3 कप दुधाचं 2 कप दूध झाल्यानंतरच आपण यामध्ये ओल्या नारळाचा चव आणि काजू याची जी पेस्ट बनवली आहे ती घालून घ्यायची। हळूहळू त्याचं बाइंडिंग होतं आणि आटलं जाऊन दूध नारळ पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतो। मग यामध्ये घालायचा आहे 1 चमचा मिल्क पावडर, थोडासा केवडा इसेन्स घातलाय मी, असेल तर घालायचं आहे, नसेल तर फक्त वेलची पावडर घातली तरीही अगदी सुंदर लागते ही बर्फी, पेढा किंवा मग लाडू। हे सर्व मिक्स करून झालं की मग त्यामध्ये साखर घालायची आणि पुन्हा 1 चमचा मिल्क पावडर घालून घ्यायची आहे। ही मिल्क पावडर आणि साखर घातल्यानंतर आपलं मिश्रण थोडंसं पातळ होऊ शकतं, कारण साखर विरघळते। गॅस बारीक करून आपण हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचे, थंड होण्यासाठी ठेवायचे आणि त्यानंतर मग आपण बर्फी किंवा पेढे किंवा मग लाडू बनवून घेणार आहोत। मी आज लाडू आणि पेढे दोन्ही बनवलेत। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही लाडू आणि पेढे बनवू शकता। यासाठी आपल्याला जास्त साहित्याची गरज बसलेली नाही आहे। तुम्ही बघू शकता किती सहज आपले हे पेढे आणि लाडू तयार झालेत। अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे। आणि हो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। बरं, आता आपले पेढे बनवून झालेत, लाडू बनवलेत मी। लाडू बनवून झाले की त्याला आकार देऊन एका हातामध्ये छान फिरवून घ्यायचे, जेणेकरून त्याचा आकार खूप सुंदर येईल। नंतर मग ते डेसिकेटेड कोकोनटमध्ये फिरवून घ्यायचेत, घोळवून घ्यायचेत थोडेसे। ते दिसायला अतिशय सुंदर दिसतात आणि खातानाही जो क्रंचीनेस येतो तोही अगदी सुंदर लागतो। बरं, आता आपली रेसिपी कंप्लीट झालेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून अशीच पेढे आणि लाडूची रेसिपी तयार करायची आणि मला कमेंट करून सांगायचे की तुमचे लाडू आणि पेढे कसे झाले होते। धन्यवाद।